नमस्कार मित्रांनो, आज आपण 2 एकर मुगीला रोटर मारणार आहे. निसर्ग प्रत्येक वेळेस साथ देईल असं काही नसतं. कधी कधी साथ भेटत नाही. पाऊस कमी झाल्यामुळे मुगीला यावर्षी शेंगाच नाही लागल्या, त्यामुळे आपण रोटर मारतोय. शेतकरी माजलेत म्हणायला सोपे जाते लोकांना, पण खरेच शेतकरी माजलेत का? शेतकऱ्यावर वेळ काय येते बोलायचं खूप सोपं असतं हो. एक पीक संपलं की त्याला दुसरं पीक घ्यायला 1 वर्ष लागतं. वर्षभर त्याला त्याचा उदरनिर्वाह चालवायचा असतो. ते पीक गेलं म्हणजे परत पुढचं पीक येईल त्याची गॅरंटी नसते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. लोकांना वाटतं शेतकरी आंदोलन करतात, शेतकरी रस्त्यावर माल फेकतो, पण शेतकऱ्याची ही वेळ येते का? आणि सरकारकडे आपण मागणार तरी काय आणि सरकार देणार तरी काय? 1500 रुपये. 1500 रुपयात काय होऊ शकते? काहीच होणार नाही. आणि त्यासाठी पंचनामे करा, नंतर सरकारकडे पैसे आहेत नाही आहेत. सरकार फक्त बोलून मोकळे होते. कधी देणार, काय करणार, त्याच्या पाठीमागं पळायचं आपण. त्यामुळे 90% लोक पंचनामे करत नाहीत. शेतकऱ्याचं फक्त बीज वाया जात नाही, तर वर्षभराची मेहनत त्यात वाया जाते. आणि कधी काळी माल चांगला आलाच तर त्याला बाजारभाव नसतो. त्यामुळे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना पटतंय असं नाही. सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी खूप असतात, पण त्या सरकारी फायद्यासाठी असतात. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल असं त्याचं काही सांगता येत नाही. मग शेतकऱ्यांनी अपेक्षा तरी कोणाकडे करायची? का प्रत्येक शेतकऱ्यांना आत्महत्याच करायची?